रामकृष्ण हरी सज्जन हो. डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आहे. महामानव, मानवतेचे पुरस्कर्ते, मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. सर्व जे श्रेष्ठ लोक झाले, मग ते समाजसुधारक असतील, संत असतील, प्रबोधनकार असतील, की समाजांची ज्यांना समाजाची कळवळ आहे आणि सर्व समाज एकात्मतेवर यावं, एका पातळीवर यावं, समान त्यांना वागणूक असावी. म्हणजे ज्याला आपण वसुधैव कुटुंबकम असं म्हणतो, की अशा प्रकारचं जे तत्त्वज्ञान आहे, मानवतावाद आहे, एकात्मतावाद आहे, बंधुभाव आहे, असे जे उच्च श्रेणीतले जे विचार असतात ना, ते सर्वांचे सारखे असतात. तेव्हा या महामानवाचे विचार कसे होते हे जर सांगायचं ठरलं तर एक दुसरे जगद्गुरू म्हणून ज्यांना आपण म्हणतो, त्यांचे विचार कसे आहेत त्याच्याबद्दल आपण हे जर विचार सांगितले ना, ते सगळे विचार बाबासाहेब आंबेडकराबद्दल त्यांना वेगळे विचार सांगावं लागत नाहीत, सांगावे लागणार पण नाहीत. काय विचार आहेत? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज डॉक्टर बाबासाहेब यांच्याबद्दल, म्हणजे त्या महामानवाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल काय सांगतात, किती हे मुद्दे त्यांच्या जीवनाला लागू होतात, ऐका जरा. जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोचे साधो ओळखावा, देव तेथेची जाणावा, तोचे साधो ओळखावा. तुकाराम महाराज जणू काय या महामानवाचं वर्णन करतायत. हे मानवतेचे जे पुरस्कार करते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जणू काय त्यांचंच हे वर्णन करतात की काय, असा हा अभंग आहे. जे का रंजले गांजले, जे समाजामध्ये रंजलेले आहेत, गांजलेले आहेत. गांजलेले म्हणजे गरिबीने, दारिद्र्याने गांजलेले, आणि रंजलेले म्हणजे आता अनेक समस्यामुळे काहीतरी नस्याबाजी करून, अमुक करून, किंवा कुठल्या तरी डीजे लावून नाचून असं उगत कशा तरी आनंद निर्माण करून आपलं जीवन व्यतीत करणारे, पण त्यांचं स्थिर आणि आनंदी जीवन नसतं, कारण ते सुस्थापित जीवन नसतं. त्यांना रंजलेले म्हणतात. आणि दुसरे आहेत गांजलेले, म्हणजे खालच्या पातळीवर, या दोन पातळ्यावरचे जे लोक आहेत. तर त्यासे म्हणे जो आपुले, असे जे ह्या लोकांना आपले म्हणणारा, हृदयाशी धरणारा, असे ते बाबासाहेब. तोचे साधू ओळखावा, त्या अशा माणसालाच साधू म्हणावं. साधू शब्दाचे अनेक वेळा आपण अर्थ सांगितलेले आहेत. साधू म्हणजे चांगला, चांगली सद्गुण असणारा, तोच खरा साधू, त्यालाच साधू म्हणावं. देव तेथेची जाणावा, त्याच्या ठिकाणची देव असतो असं समजायला हरकत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. तिसरं चरण, मृदुसबाह्य नवनीत, त्याच्या आतून बाहेरून मृदुत्व असतं, म्हणजे मऊपणा असतो, गोडवा असतो. तुका म्हणे वाव पोटीन जागा मोठी असते. त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी जे ते मसुदा घटनेचे अध्यक्ष होते, त्यांच्यामध्ये जे त्यांचं जे काम आहे ते अतिशय मोलाचं आहे, आणि त्यांचं काम जास्त असल्यामुळे, प्रभावी असल्यामुळे त्यांनाच घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. म्हणजे ते श्रेय तिकड ओढलं जातं. भले इतर लोकही असतील, पण ते बाबासाहेबांकडे काय श्रेय जातं, की त्याच्यामध्ये त्यांचा वाटा सिंहाचा आहे. सांगायचा मुद्दा असा, जो सिंहाचा वाटा असणारे, तर ते मृदू किती होते, किती मार्दव होतं, हे याच्यावरून कळतं, की जे रंजले गांजल्याच्याबद्दल किती प्रेम, किती आस्था, किती कळवळा. बुडते हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून. या त्यानं कळवळा आला, की अरे हे खिचपत पडलेले जे लोक रंजले गांजलेले आहेत ना, त्यांना आपण वर ओढून या मोठ्या प्रवाहात आणलं पाहिजे. आणि म्हणून मृदुसबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, त्यांचं चित्त
सज्जन होतं, सज्जनाचं चित्त त्यांच्या हृदयामध्ये होतं. आणि ज्यासे अपंगिता नाही त्यासे धरी जो हृदयी, ज्यांना कोणी आपलं कोणी म्हणत नव्हतं, हे स्पृश्यास्पृश्यतेच्या काळामधले हे अस्पृश्य आहेत, म्हणजे स्पर्श करण्यास योग्य नाहीत. माणसं असूनसुद्धा माणसाच्या बाजूला, गावाच्या बाजूला त्यांना बाहेर, गावाबाहेर त्यांच्या वस्त्या असायच्या. तेव्हा असे जे लोक होते खिचपत पडलेले, तर त्यांनी हृदयाला धरलं, त्यांना वर काढण्याचा प्रयत्न केला, असं त्यांचं अंतकरण. आणि म्हणून ते सज्जनाचं चित्त, ज्यांना अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, त्यांना हृदयाशी धरलं. आणि त्यांच्याबद्दल त्यांनी जी क्रांती केली स्वतःसह. हिंदू धर्मामध्ये मी जरी जन्मात आलो असेल हिंदू म्हणून, तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांचं वाक्य आहे. म्हणजे ज्या लोकांकडून प्रस्थापित लोकांना त्रास होत होता, माणसंच माणसाला त्रास देत होते, पण मानवता विसरून गेलेली ही माणसं. आणि म्हणून त्यांनी ती जागी केली. आणि ते स्वतःसह लाखोच्या संख्येने दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश त्यांनी केला आणि हिंदू धर्म सोडून दिला. दया करणे जे पुत्रासे तीच दास आणि दासी, हे जणू काय त्यांचे सुपुत्र आणि पुत्रिका होत्या. म्हणजे हे समाज, असा समाज जो होता म्हणजे खालच्या स्थितीतला, ते जणू काय त्यांचे मुलं आहेत, मुली आहेत, अशा अर्थाने ते त्यांच्यावर प्रेम करत होते. तुकाराम महाराज म्हणतात, दास दासीवरही तसंच प्रेम केलं पाहिजे की जे आपण मुलावर आणि मुलीवर आपल्या प्रेम करतो. तेच हृदय बाबासाहेबांचं होतं. दया करणे जे पुत्रासी तीच दास आणि दासी, असं साम्य दशेवरचं जे प्रेम असतं, सर्वांसाठी सारखा न्याय, सर्वांसाठी सारखं प्रेम, आणि अशा प्रकारचं समत्व, सात्विकत्व, तात्विकत्व बाबासाहेबांमध्ये होतं. तो का म्हणे सांगू किती, त्यांनी याचं लक्षणच सांगितलं या अभंगामध्ये. किती सांगू म्हणाले, तोचे भगवंताची मूर्ती जे कारंजले गंजले. असा जो कोणी असेल ना, तर तो माणूस नाही, महामानव आहे. मानव नव्हे, भगवंताची मूर्ती आहे, असं ठासून तुकाराम महाराज सांगतात. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जान धनंजया विभूती माझी. ज्ञानेश्वरी. भगवान म्हणतात, अर्जुना, संपत्ती आहे, दया आहे, जिथे या दोन गोष्टी माणसात दिसतील ना, तर ती माझी विभूती आहे. आणि या दोन्ही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होत्या. आणि म्हणून ते महामानव ठरले, मानवतेचे खरे उत्थानकर्ते ठरले. आणि त्यांनी खरी मानवता जागी केली. आणि त्यांचं कार्य खरं महान कार्य आहे. त्यांनी अनेक मंत्र दिले, अनेक ग्रंथ लिहिले. त्यात एक महत्त्वाचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा प्रकारचं तत्त्व, त्यास मंत्रच दिला म्हणा की. आणि त्या मंत्राला धरून आज तो जो समाज आहे, जो खाली होता, तो आता समतेवर आनंदाने आलेला आहे. आणि तो समाज आता एक रस झाला पाहिजे. तर गंमत अशी होते आत्तासुद्धा की ते इथपर्यंत कार्य झालं, चांगलं कार्य झालं, पण आता त्याला वेगळा रंग असा दिसून येतो आहे. आजही जातीयता आणि याच्यामध्ये राजकारण इतकं तापलं जातं. आणि हा हिंदू, हा अमुक, हा मुसलमान, हा खालच्या वर्गातला, हा ओबीसी, तो अमुकशी, तो तमुकशी, अशा प्रकारची इतकी शिशी वाढलेली आहे की ती शिशी डोक्यातली जागी होती शहाण्या माणसाच्या. तेव्हा या राजकर्त्यांनी, समाजसुधारकांनी, ज्ञानी माणसांनी, संतांनी परत हे सांगितलं पाहिजे, बाबा रे, वसुधैव कुटुंबकम, मानवतावाद, एकच धर्म, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, हे विष्णुमय जग आहे, सर्व परमेश्वराचे लेकरं आहेत आणि सर्व आपण एका पातळीवर आहोत. अशा प्रकारचं जे प्रबोधन आहे ते ज्या महापुरुषांनी केलं, त्या महापुरुषाच्या कार्याला विनम्र अभिवादन. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.